75%। ये बात नहीं है कि हम लोग मेरिट से लड़ना नहीं जानते। क्या बात करते हो? JEE एडवांस में हमारे लड़का AR1 आता है, UPSC में टीना दा भी AR1 आती है। तो मेरिट से तो लड़ाई है ही नहीं, क्योंकि बाबा साहब भी कहते थे मेरिट माय फुट। अगर तुम लोग कहते हो कि रिसोर्सेज की बात है, अगर हमारे काम वाली बाई की लड़की फॉरेन जाने का सपना रखती है तो उसको स्कॉलरशिप दी जाए। नमस्कार, मैं हूं अमित वांद्रे। आप देख रहे हैं नागपुर समाचार 24। महाराष्ट्र की शिंदे फडणवीस पवार सरकार SC/ST विरोधी है, ऐसा आरोप इस सरकार पर SC/ST समाज के लोग लगा रहे हैं। इसका कारण यह है कि इस सरकार ने SC/ST समाज के विद्यार्थी जो उच्च शिक्षा प्राप्त करने विदेशों में सरकारी स्कॉलरशिप से जाते हैं, उस स्कॉलरशिप में इस सरकार ने कटौती कर दी है। सरकार ने स्कॉलरशिप के लिए कई ऐसे नियम और शर्तें डाल दी है जिसके चलते SC/ST समाज के विद्यार्थी ना के बराबर विदेशों में पढ़ाई कर पाएंगे। इस सरकार ने नियम में ऐसे बदलाव किए हैं कि SC/ST के विद्यार्थी विदेशों में पढ़ भी ना पाए। क्या है वो नियम, आपको बताते हैं। पहले सरकार विद्यार्थियों को विदेश में पढ़ाई के लिए संपूर्ण फीस और निर्वाह भत्ता मतलब मेंटेनेंस दिया करती थी, जिसमें UG के लिए 55 से 65 लाख रुपए और PhD के लिए 1 करोड़ रुपए राज्य सरकार देती थी। लेकिन अब राज्य सरकार ने इस निधि पर कटौती कर दी है। अब PG के लिए 30 लाख रुपए और PhD के लिए 40 लाख रुपए कर दिया है। इसका मतलब ये है कि तकरीबन PhD के लिए 60 लाख और PG के लिए 30 से 35 लाख रुपए विद्यार्थी को खुद जमाना पड़ेगा। ऐसे में यह स्पष्ट है कि गरीब का बच्चा विदेश में पढ़ने का ख्वाब भी नहीं देख सकता। वही राज्य सरकार ने योजना के लिए 75% अंक का नियम लागू कर दिया है, जो पहले 55% था। वही आपको बता दें कि विदेश में पढ़ने के लिए वहां की यूनिवर्सिटी आपको कोई ऐसे विशेष परसेंटेज की मांग नहीं करती, लेकिन सरकार ने ही स्कॉलरशिप के लिए 10वीं, 12वीं और ग्रेजुएशन तीनों में 75% का नियम लागू कर दिया है, जो स्पष्ट बताता है कि सरकार नहीं चाहती कि गरीब SC/ST विद्यार्थी विदेश में जाकर शिक्षा ग्रहण कर सके। इसलिए सरकार के इस शिक्षा नियमों के खिलाफ नागपुर में आंदोलन किया गया। नहीं किसी से भीख मांगते, अब अपना अधिकार मांगते, नहीं किसी से वर पाय, या तिहाडी सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, 75% रद्द झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। पूरे देश में जब नीला नीला जब नीला नीला जब नीला नीला लहराएगा, तब होश ठिकाने होश ठिकाने होश ठिकाने आएगा। अरे पूरे दिल्ली में, पूरे संविधान सभा में जब नीला नीला जब नीला नीला जब नीला नीला लहराएगा, तब होश ठिकाने होश ठिकाने होश ठिकाने आएगा। अरे संत रविदास जिंदा जिंदा है, संत सखाजीराव जिंदा जिंदा है, सूर्यार जिंदा जिंदा है, अरे फूले जिंदा जिंदा है, सावित्री जिंदा जिंदा है, अरे शाहू जिंदा जिंदा है, फूलन जिंदा जिंदा है, जयभाई चौधरी जिंदा है, अनाभाऊ सागर जिंदा है, काशीराम जिंदा जिंदा है, अरे बाबा साहब जिंदा अरे संविधान जिंदा बाबा साहब जिंदा अरे जय 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 भीम जय फूलन जय भीम जय सावित्री जय भीम। यांनी 30 लाखाची जी अट टाकलेली आहे, म्हणजे PG करता 30 लाख उत्पन्नाची अट आणि त्याचबरोबर 40 लाख हे जे सरकारने धोरण आखलेलं आहे, हे पूर्णपणे सपशेल अन्यायकारक आहे। त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही सरकारपर्यंत कोणत्याही शैक्षणिक विषयावर जात असतो, त्यावेळेस सरकार वित्त विभागाचा हवाला देते आणि वित्त विभाग पैसे नसल्याचा हवाला सामान्यांना देत असते। पूर्वी ह्याच स्कीम्स करता म्हणजे परदेशी शिक्षणाकरता पूर्ण शिष्यवृत्ती मिळायची, त्यात शिक्षण शुल्कापासून तर निर्वाह भत्तापर्यंत पूर्ण द्यायचे। म्हणजे विद्यार्थ्याची फीस जर म्हणजे ट्युशन फी 65 लाख असायची तर 65 लाख सरकार द्यायची। आणि त्यानंतर आता जर पाहिलं तर त्यांनी 30 लाखावर आणलं, तर 30 लाखामध्ये तुम्ही केवळ 18 लाख देऊन राहिले। म्हणजे हा जो विद्यार्थी आहे, जो शिष्यवृत्तीस पात्र आहे, ह्या विद्यार्थ्याला जर तुम्ही तोकडी अमाऊंट देत असाल तर कुठेतरी तुम्ही या विद्यार्थ्यावर अन्याय करता। मूळतः 20,000 कोटीचा महाराष्ट्र शासनाचा बजेट आहे, 20,000 कोटीचा बजेट आहे, तर हा बजेट पर्टिक्युलरली SC कम्युनिटीवर खर्च व्हायला पाहिजे, कारण तो शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा आहे। जर शेड्यूल कास्ट कम्युनिटीचा बजेट आहे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तो बजेट खर्च झाला पाहिजे।
पण महाराष्ट्र शासनाने काय केलं, शेड्यूल कास्टच्या बजेटमध्ये दिव्यांगाचा विभाग टाकलेला आहे, त्याचबरोबर संजय निराधार योजना टाकलेली आहे, त्याचबरोबर तुमचे वृद्धांचे जे काही योजना आहेत त्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे हा बजेट म्हणजे ह्या स्वतंत्र मंडळ असायला पाहिजे होते दिव्यांगाचे आणि ह्या सर्व बाबीचे, पण त्यांनी शेड्यूल कास्टमध्ये टाकले आणि वरून स्कॉलरशिप असो किंवा इतर कोणत्याही बाबी असो, आमच्याकडे वित्त पुरेसे नाही अशा प्रकारचा हवाला शासन नेहमी देत आलेला आहे. जर शासनाने पर्टिक्युलरली शेड्यूल कास्टचा बजेट जर शेड्यूल कास्टवर खर्च केला तर आज 75 विद्यार्थी आहे, 75 विद्यार्थ्याच्या जागी 750 विद्यार्थी फॉरेन एज्युकेशन घेऊ शकतील. त्यांना फॉरेन एज्युकेशन घेण्याला कोणत्याही प्रकारचा वित्त अडथळा येणार नाही. पण शेड्यूल कास्टमध्ये ज्या पद्धतीनं दिव्यांग आणि संजय निराधार योजना ह्या सर्व योजना टाकलेल्या आहेत, कारण दिव्यांग हा केवळ अनुसूचित जातीचा नाही तर संपूर्ण दिव्यांग त्या ठिकाणी निर्णयात घेण्यात आलेले आहेत. तर मग हा दिव्यांगाकरता जो बजेट असतो तो वेगळा बनायला पाहिजे. आणि हे जे जाचकाठी लादले आहे 75% जर तुम्ही लादलेले आहेत, तर एक विद्यार्थी जेव्हा 10व्या वर्गामध्ये 50% घेतो आणि तो खूप अभ्यास करतो आणि मग 12वीमध्ये तो पासच घेतो आणि मग खूप अभ्यास करतो आणि ग्रॅज्युएशनमध्ये 75 घेतो, तर ग्रॅज्युएशनमध्ये जरी त्याने 75 घेतले पण मागचे जे 55 आणि 65 जे होते ते कन्सिडर होणार नाही, म्हणजे तो उच्च शिक्षणापासून आणखी वंचित होणार. आणि हे हेतुपुरस्सर मी तर म्हणणार की शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने रचलेलं षडयंत्र आहे. आणि हे अन्यायकारक हे अन्याय अनुसूचित जाती जमाती आणि OBCच्या विद्यार्थ्यावर हे सरकार करत आहे. आम्ही नक्कीच जर सरकारने या विषयावर कोणतीही दखल घेतली नाही तर आम्ही त्यांना मताच्या रूपात आम्ही काय करू शकतो ते त्यांना आम्ही दाखवणार. आता जे थोडं पॉलिटिकली विषय आहे, आता भाजप जे आहे सत्तेवर जेव्हा 2040 साली तेव्हा जागी बॅनर लागले की आम्ही संविधानाचे रखवाले आहोत आणि आम्ही संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आम्ही संविधानासाठी करतो. विषय असा आहे की आता ज्या पद्धतीने OBCसाठी एक नियम आणि शेड्यूल कास्टसाठी एक नियम, जेव्हा की संविधानात असं कुठंच नियम आहे नाही की शेड्यूल कास्टसाठी एक कॅपिंग लावा, अशा करून हे संविधानावर घाला घालतात असं वाटत नाही का? 100% संविधानावर घाला घालण्यात येत आहे. संविधानामध्ये आम्हाला आरक्षण कुठे मिळालं आहे? शिक्षणामध्ये मिळालं आहे, नोकरीमध्ये मिळालं आहे. आज नोकऱ्या आउटसोर्सिंगमध्ये चालल्या आहेत आणि शिक्षणाचं तुम्ही जे खाजगीकरण झालेलं आहे तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे ज्या दरवर्षी शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 2 वर्षानंतर मिळत आहे. म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही काय करता की संविधानामध्ये ज्या नियमांतर्गत आम्हाला आरक्षण मिळालं त्या आरक्षणाची तुम्ही पायमल्ली करता, ह्या त्या माध्यमातून संविधानावर तुम्ही अटॅक करता. म्हणजे तुम्ही संविधान मानत नाही हे सिद्ध होते. आणि संविधानाच्या नावावर उहापोह करून सामान्यांना दाखवणं की संविधानाचे आम्ही हितरक्षक आहोत, हे मुळात हितरक्षक नाही. यांनी संविधानावर घाला घातलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी काय काय करतील हे आम्हाला माहीत नाही. पण आज मी हे आवर्जून म्हणू इच्छितो की यांनी संविधानावर घाला घातलेला आहे. शेड्यूल कास्ट विरोधी आहे का? शेड्यूल कास्ट केवळ शेड्यूल कास्टच नाही तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC ह्या तिघांच्याही विरोधात ही सरकार आहे, म्हणजेच बहुजनांच्या विरोधात आहे. मी या ठिकाणी स्पष्ट करतो. ये आंदोलन करने का मेन उद्देश्य हमारा ये है कि महाराष्ट्र सरकार ने कुछ नियम लाए हैं फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप के लिए, जो नियम SC, ST, OBC, VJNT और ओपन के लिए भी है. और ये सारे नियम फॉरेन एजुकेशन स्कॉलरशिप में स्टूडेंट को किस तरह से कम स्टूडेंट जा सके उसके लिए है. जैसे कि फॉर एग्जांपल उन्होंने एक क्रीमी लेयर लाया है 8 लाख का. अभी क्रीमी लेयर वैसे तो ओपन के लिए होता है लेकिन SC में भी ये लगा दिया है, ये अनकॉन्स्टिट्यूशनल एक है रूल. दूसरा उन्होंने लगाया है कैपिंग लगाया है 30 लाख की. स्कॉलरशिप जो पहले मिला करती थी 60 से 70 लाख, अब उसको सीमित कर दिया गया है 30 लाख तक. 30 लाख में भी वो 12 लाख जो है वो सिर्फ लिविंग एक्सपेंसेस रहेंगे, यानी अगर फीस 60 लाख है बच्चे को सिर्फ 18 लाख मिल रहे हैं. तीसरी बात ये है कि इन्होंने क्या किया है, इन्होंने 75% ये क्राइटेरिया कर दिया है. पहले क्राइटेरिया हुआ करता था 55%. 55% कुछ सालों से चल रहा था. स्टूडेंट को अगर 55% है, यूनिवर्सिटी में एडमिशन मिल जाता था फॉरेन के, तो उनको एडमिशन के साथ साथ या स्कॉलरशिप भी मिल जाती थी. लेकिन अब उन्होंने ये कंपलसरी कर दिया है कि बच्चे को 75% आना ज़रूरी है. और ये बहुत मुश्किल होता है. कुछ बैकग्राउंड में कुछ जो इंजीनियरिंग बैकग्राउंड के स्टूडेंट हैं उनको 75 वगैरह मिल जाते हैं, लेकिन बहुत हद तक बाकी जगह 75 मिलना बहुत मुश्किल होता है. तो इस प्रकार के इन्होंने नियम लगाया है कि किसी भी तरह से बच्चा जो है वो जा ना पाए, उच्च शिक्षा ले ना पाए. तो इस प्रकार के नियम के विरोध में ही हमने ये आंदोलन लगाए हैं और हर जगह ये आंदोलन करने का प्लान है. फिलहाल नागपुर से शुरुआत की गई है. इसी के साथ साथ हमने PIL भी दाखिल किया है सुप्रीम हाई कोर्ट में. और हम यही सभी से दरख्वास्त करते हैं कि ये असंवैधानिक जो नियम है जो इन्होंने लगाया है इसके खिलाफ हमारे कोई आवाज़ उठाए
ताकि सरकार जल्द से जल्द ये नियमों को वापस ले और ज़्यादा। हुआ है क्या ओबीसी जो कम्युनिटी है उसमें कैपिंग नहीं है, लेकिन शेड्यूल ट्राइब की कैपिंग की गई है, भेदभाव सरकार कर रही है? जी बिल्कुल। देखिए, पहली बात तो ये हम कहेंगे कि ओबीसी भाई लोग भी जो हमारे, उनको भी काफ़ी सालों के बाद ये स्कॉलरशिप स्कीम मिली है, पिछले 2 साल ही हुए ये चालू हुई है, वो भी काफ़ी साल महरूम रहे हैं, उनके लिए भी उन्होंने जो कैपिंग नहीं लगाई बहुत अच्छी बात है, नहीं लगानी चाहिए। लेकिन ये कैपिंग उनके लिए जिस प्रकार नहीं लगाई हमारे ओबीसी भाइयों के लिए, उसी प्रकार SC ST भाइयों के लिए भी ये कैपिंग नहीं लगनी चाहिए। और अगर ये ओबीसी भाइयों के लिए जो सिर्फ पिछले महीने निकला है इनका अभी GR, उनमें नहीं लगाते हुए हमारे लिए जो अभी GR निकला है SC ST के लिए, उसमें अगर ये कैपिंग लगा रहे हैं तो एक प्रकार से ये जातीयवादी मानसिकता सरकार की यहाँ दिखाई देती है और एक प्रकार से 2 भाइयों में भेदभाव है। ये शायद 2 भाइयों में लड़ाइयाँ करने की भी कोशिश कर रही है सरकार, ऐसा भी हो सकता है। जो भी है, हम तो 2 भाई एक दूसरे को समझते हैं, ओबीसी और SC ST। हमारे लिए ओबीसी भाई भी कुछ लोग बोल रहे हैं कि ये नहीं होना चाहिए और हम यही चाहते हैं कि सरकार ने जो गलत नियम लगाए वो हटा दे। सर, नेतृत्व कौन कर रहा है आंदोलन? राजीव खोब्रागड़े। वैसे तो हम कहेंगे जन आंदोलन नहीं है, लेकिन इनिशिएटिव लेने में जैसे जो हम पहले से काफ़ी समय से लगे थे, यहाँ पे द प्लेटफॉर्म की हमारी टीम है, उसमें मैं हूँ राजीव खोब्रागड़े, आशीष भाऊ है, HRPF की हमारी टीम है। सब लोग मिल के, हम मानते हैं कि कोई सिंगल नेतृत्व नहीं होता है, सब लोग मिल के जन आंदोलन करते हैं। माझं नाव प्रशिदा जांभूळकर आहे, मी नॅशनल लेवल रेसलिंग स्पोर्ट्स प्लेयर आहे विथ माझा आता रिसेंटली युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टोलला नंबर लागलेला आहे MSc इन इंटरनॅशनल डेव्हलपमेंटसाठी। तर मला फक्त गव्हर्नमेंटला इतकंच म्हणायचं आहे की त्यांनी जे या 2024 आणि 25 राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिपसाठी जे फालतू नियम्स लावलेले आहेत, त्यासाठी फक्त आम्हाला स्टुडंट्सला इतकंच म्हणायचे आहे की 75% त्यांना पण आले होते काय, किंवा शेड्यूल कास्ट कम्युनिटी कुठे राहून ते लोक किती स्ट्रगल करत आहे, झोपडपट्टीमध्ये राहून झेडपीच्या शाळेमध्ये शिकून अंधारामध्ये शिकून ते व्यक्ती आज फॉरेनला जात आहेत आणि हे लोक 75%चा क्रायटेरियांनी लावलेला आहे। मला यांना एकच चॅलेंज द्यायचे आहे की तुम्ही तुमचे जे पद आहेत ते सोडून तुम्ही आमच्या झेडपीच्या स्कूलमध्ये या, स्लममध्ये राहा आणि मग तुम्ही 75%च्या क्रायटेरिया लावा, मग आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट करू। त्यानंतर त्यांनी घरामधून एक व्यक्तीला शिकण्यासाठी अट लावली आहे की दोघांमध्ये कॅपेबिलिटी आणि डिझर्विंग कॅन्डिडेट असणार तरी पण तुम्हाला एकालाच स्कॉलरशिप मिळणार। लाईक माझ्या घरामध्ये दोघांचाही सिलेक्शन झालेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टोलला। तर मला हे म्हणायचे की यांचा जो एक मोठा नारा चालतो सर्व अभियान, तर मला आता हा वाटतं की एकदम फालतू आहे। सर्व शिक्षा अभियानाऐवजी त्यांनी घरातून एक शिका आणि एक पकोडे तला हा असा नवीन एक अभियान चालू केलेला पाहिजे। त्यानंतर त्यांनी एक अट लावलेली आहे की उत्पन्न जास्त पाहिजे। ज्या प्रकारे आपण बघू शकतो की आता नीटमध्ये इतका स्कॅम झालेला आहे किंवा UPSCच्या ज्या जागांमध्ये स्कॅम होत आहे, तर हा जो स्कॅम आहे तर हा स्कॅम यांनी जर केलेला आहे, यांना काय वाटते की आंबेडकरी समाज जर शिकला, आंबेडकर जर समाज शिकला तर तो आहे आंबेडकराईट, म्हणजे की क्रिटिकल रॅशनल थिंकिंग करणारा। जर हा शिकला आणि समोर गेला तर यांची जी खुर्ची आहे ना ते हालण्याची यांना भीती वाटते की हा विद्यार्थी शिकून येणार आणि इथे आम्हाला क्रिटिसाइज करणार किंवा रॅशनली क्वेश्चन विचारणार, आणि क्वेश्चनचे ॲन्सर देण्याची यांची क्षमता आहे नाही। जर क्षमता असेल तर यांनी आम्हाला जे आमचे संविधानिक मूल्य आहेत, आम्ही कॉन्स्टिट्युशनली फाईट करू, कॉन्स्टिट्युशनली आम्हाला अधिकार आहेत, तर आम्हाला यांनी आपले अधिकार द्या आणि आमचे हक्क आम्हाला द्या, इतकीच मला विनंती आहे। जय भीम, जय सावित्री। विद्यार्थी आहे आणि मला 3 युनिव्हर्सिटीमधून ऑफर लेटर आलेले आहे PhD साठी। मला टॉपच्या युनिव्हर्सिटीमधून UKमधून ऑफर लेटर आलेली आहे PhD साठी नेक्स्ट इयरसाठी। माझे आईवडील जे आहेत हे कन्स्ट्रक्शन लेबर आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मग मी काय करायचं, अशी जर सिच्युएशन असेल तर, जसं मला मास्टरला चांगले मार्क आहेत 75च्या वर आहेत, मला फक्त UGला कमी आहेत। मग जर UGला जर कमी मार्क असल्यामुळे जर मला जर स्कॉलरशिप नाही मिळणार तर मी फॉरेनला जाऊ शकणार नाही किंवा मी माझं जे काही स्वप्न आहे ते एज्युकेशनचं मी पूर्ण करू शकणार नाही। दुसरी गोष्ट अशी की ज्या दुसऱ्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, ज्या काही स्कॉलरशिप आहेत, त्या स्कॉलरशिप त्यांचं जी अमाऊंट आहे ती वाढवत आहेत, परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे ती जी स्कॉलरशिप मिळणारी आहे तिला कमी करत आहे।
तर याच्यामुळे खूप त्रास होत आहे. आता जसं मी माझ्या PhDचा एका वर्षाचा खर्च जर बघितला तर माझ्या PhDचा खर्च आहे 55 लाख रुपये येईल एका वर्षासाठीचा. परंतु जर मला आताच्या नियमानुसार जर मला 40 लाख भेटले, त्याच्यामध्ये जसं भाऊंनी सांगितलं की निर्वाह भत्ता वगैरे सर्व काही माझं त्याच्यामध्येच इन्क्लुडेड असणार. तर मग ह्या जर गोष्टी असल्या तर मग मी कसा जाऊ शकणार आणि जर मी गेलो तर तिथे कसं मॅनेज होणार. बरेचसे आमचे काही मित्र आहेत ते तिथे शिकत आहेत PhD मास्टरसाठी. ते सांगतात की आम्हाला पार्ट टाईम जॉब करावा लागतो, तेव्हा कुठेतरी आम्ही आमचं उदरनिर्वाह आहे तिथं राहण्यासाठीचा तो ते करू शकतात. त्या जे काही आतापर्यंत मागची जी स्कॉलरशिप भेटत होती त्या तुटपुंज्या स्कॉलरशिपमध्ये ते कसा तरी त्याचा उदरनिर्वाह करत आहे तिथं जॉब वगैरे करून. पण त्याच्यामध्ये जर अशी रेड्यूस झाली, ही स्कॉलरशिप जर रेड्यूस झाली तर ते अशक्य राहील. आणि हा फार विचित्र असा प्रकार चालू आहे असं मी म्हणेल. याच्यामुळे SC ST OBC मुलं शिकू शकणार नाहीत. मी माझं स्वतःचंच उदाहरण सांगतो आहे की माझे आईवडील कन्स्ट्रक्शन लेबर आहेत. मी लॉचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 3 युनिव्हर्सिटीमधून मला ऑफर लेटर आहे, परंतु स्कॉलरशिप जर नाही मिळाली मला तर मी बिलकुल जाऊ शकणार नाही. जय भीम, जय सावित्री. मेरा नाम मराठी में बात करूँ. माझं नाव राहुल पाटील आहे. मी वर्धेवरून आलो आहे. तर मी गेल्या 4 वर्षापासून म्हणजे 2021पासून फॉरेन एज्युकेशनची तयारी करतो आहे. तर महत्त्वाचा मुद्दा असा की ज्या टॉप टायर युनिव्हर्सिटीज आहे पूर्ण जगामध्ये, तुम्ही पकडून घ्या 30-40 ज्या काही रँकिंग असतील त्या कधीही त्यांनी असं स्पेसिफाय नाही केलं आहे की खूप 75% पाहिजे किंवा 60% पाहिजे आहे ना. आणि भारतातला 60% असणारा 55% असणारा विद्यार्थी पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. आणि बरेचसे विद्यार्थी ॲडमिशन घेऊन गेले आहेत. आणि आता या घडीलासुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ऑफर लेटर्स असतील. आता ज्या अटी टाकल्या आहेत की सर्व 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये जे 75% पाहिजे आहेत, तर हे कुठेतरी चुकीचं होत आहे असं आम्हाला वाटते. आणि तसंच तुम्ही जर सोशो इकॉनॉमिकली जर पाहाल की कुठल्या विद्यार्थ्यांना 75% मिळतात आणि त्यांचा आकडा किती असतो, 80-120ची जर स्ट्रेंथ असेल तर किती विद्यार्थी 75च्या वरती म्हणजे पर्सेंट घेऊ शकतात, हे पण त्यांनी चेक करावं आहे ना. आणि या ज्या म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी जे ते लोक हे करत आहेत या कुठेतरी रद्द झाल्या पाहिजे. आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना हा योग्य न्याय मिळाला पाहिजे. आणि पूर्वीच्या ज्या अटी होत्या जशी की 55% अट टाकली होती ती पूर्ववत करण्यात यावी. आणि क्रिमिलियरचा पण जो क्रायटेरिया आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची शासनाला विनंती आहे. धन्यवाद. अलका खोब्रागडे आहे. मी इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे. मी 2021पासून ट्राय करते आहे की मला मास्टरसाठी एक टॉप युनिव्हर्सिटी भेटावी. माझ्या आईबाबांचं आमचं उत्पन्न पूर्ण फॅमिली उत्पन्न कमी आहे आणि त्याहून माझं युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधनं मला ऑफर आलेलं आहे. त्याची एका वर्षाची फी फक्त ट्युशन फी 55 लॅक्स आहे. त्याच्यामधून जर मला सगळ्या अटीमध्ये मी एलिजिबल असूनही जर मला फक्त 30 लाख भेटत असेल, त्याच्यामधलेही पूर्ण ट्युशन फी नाही आहे, बाकीचे मी कुठून आणणार. आणि येस लिव्हिंग एक्सपेन्सेस कुठून करणार. त्याहूनही दुसरा मुद्दा असा की बाकीचे पैसे मी कुठून आणणार. लोनकडे गेले तर लोनसाठी विचारतात तुमचे आईबाबा काय करतात, तुम्ही काय करता. मजदूर असल्यावर ते मला कितीच लोन देणार. लोनसाठी पण एक कॅप असते, ते 80 लाखाच्या वरती लोन देत नाही कोणाला. आणि आईबाबा सर्व्हिसवर नसले, जास्त उत्पन्न नसलं तर ते कुठून मला कुठलीच बँक, नॅशनलाइज बँक असेल किंवा प्रायव्हेट बँक असेल, कोणीच लोन देत नाही. मग माझ्याकडे उपाय काय असतो, स्कॉलरशिप सोडून द्यायची. आम्ही जे आम्ही डिझर्व करतो ते आम्ही सोडून द्यायची. संविधानासमोर आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे. तेच एक खूप लाजेची गोष्ट आहे आमच्यासाठी.